एसटी कर्मचाऱ्यांनी संप अखेर मागे घेतला। परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या आश्वासनानंतर इंटकने संप मागे घेतलाय। रावत्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीवर सकारात्मक आश्वासन दिलंय। इतकंच नाही तर जानेवारीत होणाऱ्या नव्या करारात पगारवाढ आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यांचा विचार होईल असं आश्वासन रावतेंनी दिलं। या आश्वासनानंतर संप मागे घेत असल्याची घोषणा करत सर्व कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होण्याचं आवाहन इंटकने केलंय। राज्यभरात 1.5 दिवसापासून सुरू असलेला एसटी कामगारांचा संप अखेर मागे घेतलेला आहे। परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि संघटनेच्या काही नेत्यांची बैठक झाली, यातून हा संप मागे घेतलेला। आपल्यासोबत कामगार संघटनेचे नेते जे आहेत एसटी महामंडळाचे जयप्रकाश छाछड आहे। छाछडजी, काय सांगाल नेमक्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत, कशा प्रकारचं? आमच्या मागणी जी या संपामधली मुख्य होती की एसटी कर्मचाऱ्यांना अतिशय कमी पगार आहेत, त्यांना 25% तरी पगारवाढ मिळाली पाहिजे, त्याशिवाय एसटी कर्मचारी जगू शकत नाही। गेल्या 2-3 महिन्यामध्ये 4 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। हा इतकी गंभीर घटना आहे, पण शासनाचं आणि प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्यामुळे आज जी चर्चा झाली रावते साहेबांच्या बरोबर ती सकारात्मक झालेली आहे। 25% पगारवाढीची चर्चा सर्व संघटनांना बरोबर घेऊन करू, कारण एका संघटनेबरोबर चर्चा करून जे नुकसान होतं त्याच्याऐवजी सर्वांना बरोबर घेऊन करू, ही भूमिका त्यांनी घेतली। आणि हा जो करार आहे आत्ता, तो करार 1 एप्रिलला 31 मार्चला संपतोय। आमची मागणी आहे की तो 31 डिसेंबरला तुम्ही संपवा आणि नवीन कराराच्या सगळ्या मागण्या ज्या लागू होतील 25% सहित पगारवाढीसहित ते 1 जानेवारीपासून लागू कराव्या। याही बाबतीमध्ये सर्व संघटनांशी बोलून सकारात्मक निर्णय घेतो असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे। जर आता परिवहन मंत्र्यांनी शब्द दिलेला आहे तो पाळला नाही तर आम्ही पुन्हा एकदा संपाचं हात्यार उचलणार असल्याचं जे आहे ते कर्मचारी संघटनेने दिलेलं आहे। नेमकं आता सरकार कितपत आपला शब्द पाळणार आहे, संघटनेची नेमकी भूमिका काय असणार आहे हे पाहणंही महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरामन सागरसह राजू सोनवणे।